नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज वेगळी रेसिपी आणलेली आहे. ह्या आहेत ज्वारीच्या 2 भाकऱ्या माझ्या उरल्या होत्या, त्यापासून मी रेसिपी दाखवणार आहे. ज्वारीची भाकर म्हटलं का हेल्दी भाकर असते, पचायला हलकी, गरमही पडत नाही आपल्या शरीराला. आणि उन्हाळा म्हटलं का ज्वारीची भाकर नक्कीच करून खात जा. ज्वारीच्या भाकरीमध्ये छान आपल्या पोटाला हलकेपणा वाटतो आणि पचायला अगदी झटपट पचते. त्यामुळे वजन कमी करायचं असलं तर नक्कीच ज्वारीची भाकरी खात जा. आता ह्या भाकरींचं आपल्याला काय करायचं आहे, आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तुकडे करून घालायचे आहेत. हे पहा, आता तुकडे करून घालू. जेवढं तुम्हाला घालता येईल म्हणजे मिक्सरमध्ये फिरेल तेवढी भाकर घाला. मी 2 वेळा करून घेणार आहे. 2 भाकरी 2 वेळा असं मिक्सरच्या भांड्यात करून घ्यायचं. अगदी छान भुगा होतो त्याचा, अप्रतिम. हे पहा, झालेलं आहे करून. आणि ह्या भुग्याचं आता आपल्याला काय करायचं आहे, वरून मी धाणा, जिरं आणि बडीशेप याची पावडर घातलेली आहे. आपला घरगुती मसाला आहे लालवाला, थोडा काळा मसाला घातलेला आहे. हे पहा, हळद घालूया आणि चवीनुसार आपल्याला मीठही घालून घ्यायचं आहे. हे सगळे मसाले घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि आपल्या भाकरीला सगळं चोळून ठेवायचे आहेत हे मसाले आणि मीठ. म्हणजे ही भाकर आपली मसाल्यामध्ये छान मुरली जाते. थोडंसं पाण्याचा हबका मारायचा, 2 घोट असं, म्हणजे मसाले सगळे भाकरीला लागले जातील. हे पहा, अशी मूठ वळायला पाहिजे आपल्याला भाकरीची. तुम्हाला दाखवते. हे पहा, अशी झाली का समजायचं आपलं पाणी परफेक्ट पडलेलं आहे. आता बाजूला ठेवून देऊ 5 मिनटं आणि कांदा, टॅमॅटो, लसूण, कोथिंबीर कापून घेऊ. ते कापून घेतल्यानंतर आपले 5 मिनटं होणार आहेत. भाकर मुरली जाते मसाल्यामध्ये. आता आपण कढई ठेवू. कढईमध्ये तेल घालू. तेल जरा गरम झालं का आपण फोडणी करून घ्यायची आहे छान जिरी, मोहरी, हिंगाची. आणि हिंगही घालू थोडासा मैत्रिणींनो, छानच चव येते. लसूण घालायचं आहे आपण कापून घेतलेला. कढीपत्ता घालू. हे पहा, हिंगही घातलेला आहे. ह्या रेसिपीमध्ये हिंगाचं चव भारी येते मैत्रिणींनो, स्वाद त्याला. आता आपण कांदा कापून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे फोडणीमध्ये आणि छान असा परतून घ्यायचा आहे. त्याबरोबर आपण थोडं परतून झालं का टॅमॅटोही घालायचा आहे. त्याआधी आपण घालून घेऊ शेंगदाणे भाजून जराशे तेलामध्ये. तुम्ही आधीही शेंगदाणे भाजून घेऊ शकता किंवा असं थोडंसं बाजूला करून कांदा त्यामध्ये सुद्धा शेंगदाणे भाजले जातात. आता शेंगदाणे थोडे रोस्ट झाले का आपल्याला टॅमॅटो घालून घ्यायचा आहे, 1 कापलेला. टॅमॅटो मऊ होईस्तोपर्यंत थांबायचं आहे आपल्याला. मऊ झाला टॅमॅटो का त्याचा छान स्वाद येतो आपल्या रेसिपीला. त्याआधी तुम्हाला झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे टॅमॅटो लवकर मऊ होतो थोडा वाफेवरती आणि त्याला छान पाणीही सुटतं सगळ्या आपल्या फोडणीला.
मैत्रिणींनो, ह्यामध्ये मी थोडासा आपली हळद घातली होती, व्हिडिओ स्किप झालेला आहे, आणि मीठही घातलं होतं थोडंसं आपल्या कांदा आणि ह्याच्यामध्ये त्याला चव यायला. आता आपली फोडणी तयार झालेली आहे छान अशी. त्यामध्ये कोथिंबीर भरपूर घालायची आहे, हिरवीगार कोथिंबीर. ह्या रेसिपीला कोथिंबीरची सुद्धा चव छानच येते. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला भाकर आपण भुगा करून ठेवलेली मसाला लावून ती घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. भाकरीचा कलर अप्रतिम येतो मैत्रिणींनो. तुम्ही ही नाश्त्याला करून पहा किंवा जेवणालाही करू शकता कधीही तुमच्या जर भाकरी उरल्या तर. आणि मैत्रिणींनो, हे असा भुगा तुम्ही उरलेल्या भाकरीचाच चांगला होतो, ताज्या भाकरीचा चांगला होत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. हा भुगा तुम्ही कधीही जेवणालाही करू शकता, नाश्त्याला करू शकता. आपल्या ज्वारीच्या भाकरी म्हटलं का हेल्दी रेसिपी असते. ती थंड भाकरीसुद्धा चांगली लागते. दुधामध्ये चुरून तुम्ही थंड भाकरी खा. उन्हाळ्यामध्ये आपल्या पोटाला खरंच खूप आराम मिळतो ह्या भाकरीपासून, कारण पचायला हलकी. लहान मुलांनासुद्धा तुम्ही दुधामध्ये चुरून ही भाकरी दिली तर अगदी हेल्दी भाकरी आहे ज्वारीची. थोडं झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले छान त्याच्यामध्ये मिसळले जातात, कारण आपण भाकरीला मसाले लावून ठेवल्यामुळे भाकरीची चव डबल झालेली आहे. आता शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला तर अजूनही 2 पदार्थ आपल्याला घालायचे आहेत त्याच्यामध्ये, लास्टला घालायचे आहेत ते. पहा मैत्रिणी, तुम्हाला अशी ही ज्वारीचा भुगा जर आवडला. हे काय आहे, आमचूर पावडर अर्धा चमचा घालायचा आहे. अर्ध्या चमच्याला बी थोडंसं कमी घालायचं आहे, आंबट असतं ते. आणि वरून त्याला बॅलन्स करण्यासाठी साखर घालायची आहे, तेवढीच. आता चटपटीत गोड तिखट आंबट ह्याची चव भुग्याला येणार आहे. तुम्ही हा भुगा कधी अशा पद्धतीत करून पाहिलायत का? नसला पाहिला तर लगेच करायला घ्या, तुमच्या भाकरी जर उरल्या असतील तर. आणि नसल्याही जरी उरल्या तर नक्की 2 भाकरी उरून ठेवा. हा 2 भाकरीचा भुगा 4 माणसासाठी नाश्त्याला अगदी भरपूर होतो. वरून कोथिंबीर परत आपल्याला घालायची आहे आणि वाढून घ्यायचं आहे. झालेला आहे अप्रतिम चटकदार भुगा. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब केलं असलं तर माझ्या रेसिपी रोज तुम्हाला दिसतील. आणि नसलं केलं सबस्क्राईब तर नक्की करून पहा. ह्याच्यावरती काही कमेंट सांगायची असली तर नक्की सांगा, मला वाचायला खूप आवडतं. आणि काही बदल करायचा असला तरी सुद्धा सांगू शकता. पण ह्या पद्धतीत अगदी चव अप्रतिमच लागते. नक्कीच करून पहा माझ्या पद्धतीत. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.